नमस्कार दर्शक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. विधानसभा निवडणुका आणि प्रचाराचे दिवस जसे जसे कमी होत जातील तसे तसे उमेदवारांच्या छातीमध्ये धडधड वाढते. कशा प्रकारे लोकांची मतं वळवता येतील, कोण आपल्यासोबत येईल, कोण पडद्यामागून आपल्याला सहकार्य करेल, यासाठीचे सूत्र कसे जुळवता येतील यासाठी फार ताकदीनं आणि फार चुरशीनं फार डोक्यानं शक्कल लावून उमेदवार लढवत असतात. ही सगळी परिस्थिती सध्या आहे. बीड विधानसभेबद्दल जर बोलायचं झालं तर रंगतदार लढत आहे. 6 उमेदवार चर्चेमध्ये आहेत आणि काही उमेदवारांनी एकमेकांना पाठिंबा दिल्यामुळे काही उमेदवारांचं पारडं जड झालेलं आहे. 3 पक्षाचे उमेदवार आहेत, 3 अपक्ष उमेदवार आहेत. ज्योती मेटे, भागवत तावरे आणि या ठिकाणी अनिल जगताप हे 3 चांगले उमेदवार आहेत. खरं तर 3 जे आहेत ते हे अपक्ष आहेत, 3 पक्षाचे आहेत. हे 3ही पक्षाचे चांगले प्रभावी उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये ही लढत आहे. योगेश क्षीरसागरांचं पारडं जड झाल्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याचं कारणही तसंच होतं. जयदत्त क्षीरसागरांनी पाठिंबा दिला खरा, मात्र जयदत्त क्षीरसागरांनी आता योगेश क्षीरसागरांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. मतदारसंघामध्ये आपल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसोबत जयदत्त क्षीरसागरांनी हितगुज आणि कार्यकर्त्यांचे मेळावे त्यांच्याकडून आश्वासनं विश्वास व्यक्त करून घेतला आहे की योगेश क्षीरसागरांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहतील. जयदत्त क्षीरसागरांनी स्वतःची जी काही यंत्रणा होती ती सगळी कामाला लावलेली आहे योगेश क्षीरसागरांसाठी. योगेश क्षीरसागर एकीकडे कामाला लागलेत, त्यांच्या पत्नी सारिका क्षीरसागरसुद्धा कामाला लागल्यात, जयदत्त क्षीरसागर कामाला लागलेत, सगळीच लोक योगेश क्षीरसागरांसाठी कामाला लागलेत. अजित पवारांनी सभा घेतली, प्रीतम मुंडेंनी घेतली, पंकजा मुंडेंनी घेतली आणि सगळ्याच लोकांकडून योगेश क्षीरसागरांना ताकद पुरवली जात आहे. 2 गोष्टी लक्षात आम्हाला घ्याव्या लागतील. महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटलेला आहे आणि यामुळे काही मराठा उमेदवाराला तर काही ओबीसी उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये फटका बसणार आहे. बीडमध्ये सुद्धा तसं चित्र आहे. इथे मात्र ओबीसी उमेदवार योगेश क्षीरसागर हे सेफ आहेत. ते कसे सेफ आहेत पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. योगेश क्षीरसागर ओबीसी आहेत. इथं योगेश क्षीरसागरांना मानणारा एक ठराविक वर्ग आहे, ओबीसींचा एक ठराविक वर्ग आहे जो भारतीय जनता पार्टी महायुतीचा आहे, तो योगेश क्षीरसागरांना मिळणार आहे. यामध्ये योगेश क्षीरसागरांची मतं कमी करणारा ओबीसीमध्ये कुणीही नाही. दुसरीकडं मराठ्यांमध्ये कमी करणारे 4 ते 5 उमेदवार चांगल्या ताकदीचे आहेत. मराठा समाजाचे 3 चांगले तगडे उमेदवार आहेत आणि त्यामध्ये विभागणी होणार आहे. आता विभागणी झाली तर 4 जणांमध्ये होणार आहे आणि इकडे मात्र ओबीसींचा एक गट्टा योगेश क्षीरसागरांच्या मागे. इकडे मात्र मराठा समाजाचे लोक 3 जणांमध्ये विभागले जाणार आहेत खरे, तर त्याच्याही पेक्षा जयदत्त क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे या लोकांकडे सुद्धा काही निष्ठावंत आणि काही मताधिक्य, काही मतांची संख्या असलेले मराठा समाजाचे नेते ते सुद्धा योगेश क्षीरसागरांना मताधिक्य देऊ शकतात. यामुळे योगेश क्षीरसागरांचं तिकडं पारडं जड होत आहे. संदीप क्षीरसागरांची मतं कमी करणारी ही मराठा समाजाची 3 लोक आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आणि एकीकडे महायुती. महायुतीमध्ये योगेश क्षीरसागरांची मतांची संख्या कमी करणारे किंवा मग विभागणी करणारे उमेदवार नाहीत, असतील काही कदाचित, मात्र तितके प्रभावी नाहीत. तर दुसरीकडे संदीप क्षीरसागरांच्या मतांची विभागणी करणारे उमेदवार मोठे आहेत. 3 ते 4 उमेदवार संदीप क्षीरसागरांच्या मतांची विभागणी करणारे आहेत. त्यामुळे संदीप क्षीरसागर इथं थोडेसे झोक्यात आहेत. खरं तर एकीकडे संदीप क्षीरसागर महाविकास आघाडीचे आणि शरद पवारांचे उमेदवार आहेत म्हणून ते निवडून येऊ शकतात अशी तिथल्या लोकांची धारणा आहे. मात्र संदीप क्षीरसागरांना या 2-3 लोकांचा फार मोठा धोका आहे. संदीप क्षीरसागरांची लॉटरी मुस्लिम, दलित, मराठा या मतांवर लागू शकते. मात्र मुस्लिमांचा टक्का जर संदीप क्षीरसागरांकडचा कमी झाला तर संदीप क्षीरसागर पराभूत होऊ शकतात अशी सगळी परिस्थिती सध्या आहे. मात्र दुसरीकडे योगेश क्षीरसागरांकडे ताकद मोठी उभा राहिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद आहे आणि योगेश क्षीरसागरांकडं फार मोठी ताकद उभा राहिली आहे. जुने जाणते लोक त्यांच्याकडे आहेत. संदीप क्षीरसागरांकडे शरद पवार आणि त्यांचा पक्ष महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे यांचा गट आहे. असं जरी असलं तरी संदीप क्षीरसागरांना अडचणी निर्माण होत असताना दिसत आहेत. ही सगळी सध्याची परिस्थिती आहे. योगेश क्षीरसागरांकडं चांगले दिवस आहेत. त्यांचा प्लॅन जो आहे तो ट्रॅकवर आहे आणि तो ट्रॅक थेट सभागृहामध्ये जाऊ शकतो अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.